दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रुपयाही अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही। याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय। आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांच्या उधळपट्टीवर नाक मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत। बंगल्यात सुरू असलेलं फर्निचरचं काम, काही ठिकाणी जुनं पाडून नव्यानं बांधकाम, तर काही ठिकाणी आधीचा रंग चांगला असतानाही नवा रंग काढण्याची धामधूम। ही हाऊसमौत सुरू आहे जनतेचे सेवक असलेल्या मंत्री महोदयांच्या बंगल्यात। मंत्री नवीन मग बंगले जुने, असं कसं चालेल? म्हणून की काय, अगदी 1-2 वर्षांपूर्वीच रंगरंगोटी केलेल्या फुल्ली फर्निश्ड असलेल्या या शासकीय बंगल्यातही नूतनीकरण सुरू झालंय आणि तेही जनतेच्या पैशातून। या उधळपट्टीबाबत थेट विचारणा केली तर मंत्र्यांकडे उत्तरं तयार आहेत। पहले सरकार में नहीं थी तो मुझे उस विषय की भी जानकारी नहीं है ठीक से, और अभी कुछ करते होंगे तो मैंने तो उतना कुछ ये विषय पे ध्यान नहीं दिया। मैं तो अपने डिपार्टमेंट के बारे में ज़्यादा आपने आपके घर का रेनोवेशन रेनोवेशन नहीं किया है, साफ सफाई किया, थोड़ा बहुत कलर वलर तो हुआ ही है। आघाडी सरकारमधल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15हून अधिक मंत्र्यांनी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी बंगले नूतनीकरणावर खर्च केला होता। हे बंगले सुस्थितीत असतानाही मंत्र्यांच्या हट्टापोटी त्यांचं पुन्हा सुशोभीकरण सुरू झालंय। त्यावरून राष्ट्रवादीला चिमटा काढण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे। कालपर्यंत जे लोक इतर लोकांवर टीका करत होते, आज ते त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करायला बंगल्यावर निघालेले आहे। एक ठिकाणी सांगताय की शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, पगार देण्याचे पैसे नाही, पण हे बंगले चकचकीत करण्यासाठी पैसे कुठून आले याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल। विरोधी बाकावर असताना सरकारच्या वायफळ उधळपट्टी विरुद्ध आवाज उठवणारे सेना भाजपचे नेते आता मंत्री बनतात, सगळं विसरले की काय अशी शंका निर्माण होते। नेत्याचं अनुकरण कायम कार्यकर्ते करत असतात, जनता करत असते। जर नेतेच उधळपट्टी करत लागले तर जनता काय करणार? विरोधी बाकावर असताना एक सूर आणि सत्तेत असताना वेगळा सूर कसा काय, असा प्रश्न उपस्थित राहतोय। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।